नमस्कार, मी श्रीराम बाकरे आणि आपण पाहत आहात नर्मदा तीरीचा यात्रिक. तर मंडळी, काल आम्ही त्या कडुलिंबाच्या झाडाखाली वास्तव्यास होतो. रात्री तिथे छान झोप लागली. थंडीही बरीच होती. ते घुबड्यांचा मध्ये मध्ये आवाज येत होता आणि अशा स्थितीत पहाटे पहाटे जाग आली. तर पहाटे जाग आल्यावर स्नानपूजा वगैरे आटोपली आणि आता आम्ही गरुडेश्वरची वाट चालू लागलो. तर गरुडेश्वर हे उत्तर तटावरील एक महत्त्वाचं स्थान आहे. दत्त महाराजांचं तिथे स्थान आहे, वास्तव्य आहे. टेंबे महाराजांची समाधी पण आहे तिथे. तर अशा त्या गरुडेश्वरसाठी आम्ही आता चालत होतो. आता आम्ही दोघंच जण उरलो होतो. आमच्याबरोबर अजून एक कोल्हापूरचे जे होते महाराज, ते काल आमच्याबरोबर होते, पण ते सरळ गरुडेश्वरला गेले. आम्ही नया वीरपुरा इथे थांबलो आणि आम्हाला ते सोडून तिथे पुढे गेले होते. तर तिथे त्यांना ते गुरुचरित्राचं वगैरे वाचन करायचं होतं, म्हणून ते अगोदर अजून एक ते डॉक्टर मित्र होते त्यांचे, ते तिथे गरुडेश्वरला दुसऱ्या बाजूने गेले होते. तर ते त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते गेले आणि नया वीरपुरा इथे काही ते थांबले नाही. आम्ही मात्र तिथे थांबलो होतो. तर त्यांचा फोन आला की आम्ही गुरुचरित्राचं वाचन चालू केलं आहे म्हणून. आम्ही तोपर्यंत चालतच होतो. तर वाटेत एक आम्हाला बकरी चारणारा एक माणूस भेटला. तर तो कडुलिंबाच्या त्या काड्या तासत होता. तर मी विचारलं, हे काय करताय? तर ते म्हणाले, हे दातून आहे कडुलिंबाचे, म्हणजे टूथब्रश. तर त्याच्याकडून 2-4 काड्या घेतल्या. बघूया तरी म्हटलं हे कसं हे करायचं ते. तर त्याचाही वापर केला एक 2-3 दिवस पुढे. तर छान 2-3 काड्या घेतल्या होत्या त्याच्याकडून. तर त्या कोवळ्या अशा बाभळीच्या वगैरे तिथे मिळतात. बाभळीच्या म्हणा, कडुलिंबाच्या, असे ते सगळे कुऱ्हाड वगैरे असते त्यांच्याकडे. ते लगेच तासून वगैरे देतात तुम्हाला. तर तशा त्याने दिल्या होत्या आणि त्याने आम्हाला गरुडेश्वरची वाट पण सांगितली होती. तर आता आम्ही करता करता चालत साधारण 9 वाजता आम्ही गरुडेश्वर इथे पोचलो. तर ते काल जे कोल्हापूरचे गेले होते महाराज, त्यांनी एक तिथे खोली घेतली होती गरुडेश्वरला. असं भक्तांसाठी अशा खोल्या मिळतात, तर त्यांनी ते एक खोली घेतली होती. तर आम्ही तिथे पोचलो. आम्ही आमचं सामान वगैरे तिथे ठेवलं त्यांच्याच खोलीत आणि आम्ही तिथे खाली पण घाट आहे छान, पण आता त्याही घाटाची थोडी पडझड झाली होती. तर तिथे फक्त दुरूनच दर्शन घेतलं. हातपाय धुवून मी सरळ त्या समाधी मंदिरात आलो. तिथे बसलो. तर तिथे जे पुजारी होते, तर त्यांनी मला एक गुरुचरित्राचं पुस्तकच दिलं. ते 52 अध्यायांचं पुस्तक. असं म्हणजे जर आडवं वाचलं, ते स्वतः मला सांगितलं त्यांनी की हे वासुदेवानंद सरस्वतीने लिहिलेलं आहे, म्हणजे टेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे. तर त्याचं आडवं वाचलं तर ते गुरुचरित्राचा अध्याय होतो. आणि ते जर पहिलं वाक्य घेऊन जर आपण पहिला शब्द घेऊन वाचत गेलो उभं, तर ते गीतेचा तो 12वा अध्याय होतो. असं ते, म्हणजे बघा काय प्रतिभा असेल टेंबे स्वामींची, की आडवं वाचताना आपण गुरुचरित्र वाचत असतो, उभं वाचत गेलं तर तो गीतेचा अध्याय होतो. तर तेही पुस्तक मी तिथे वाचलं. साधारण 1.5-2 तास मला तिथे लागले. आणि तिथे मग आम्ही कोटेश्वर महादेव, दत्त मंदिर आणि बाकीच्या त्यांच्या ज्या पादुका पण आहेत त्याही तिथे ठेवल्या आहेत. तर त्या आता मस्त अशा दर्शनासाठी उपलब्ध आहेत. काचेच्या पेटीत अशा आहेत त्या. तर त्या सगळ्यांना भक्तांना दर्शन घेता येतं. मग आम्ही जेव्हा मंदिरात आलो, तर ते त्यांनी तिथले जे पुजारी होते त्यांनी आम्हाला ते गरुडेश्वर हे नाव का पडलं आणि कसं टेंबे स्वामींनी कशी तिथे साधनेसाठी वगैरे आले होते तेव्हा, तर त्यांनी ती पण कथा सांगितली. आणि तर ते एक आदिवासी माणूस होता जो त्यांच्या तिथे येऊन, म्हणजे त्यांची जेव्हा तिथे वास्तव्य होतं टेंबे स्वामींचं, तर तो तिथे येऊन ती झाडलोट वगैरे करून जायचा. तर पुढे म्हणजे टेंबे स्वामींनी ठरवलं की आपण आता भारत भ्रमणासाठी जाणार. तर त्यांनी त्याला सांगितलं की आपण आता इथून निघून जाणार. तर तो म्हणाला की मला तुमच्या पादुका द्या. तर त्यांनी सांगितलं, मी पादुका वापरतच नाही, मी तुला कुठून देणार? तर तो जरा हिरमुसला झाला. तर त्यांनी मग सांगितलं की मैयात चल आणि काही जर तुला दगड मिळाले सपाट तर ते घेऊन ये, मी त्याच्यावर पाय ठेवून आणि त्या पादुका समजून तुझा जर भाव आहे ना, तर मग त्या वापर तू समजून. तर खरोखरच तो गेला आणि तिथून त्याने चपटे असे हे आणले दगड आणि त्याच्यावर त्यांना उभं राहायला सांगितलं.
आणि तर त्या पादुकांचं त्या बरीच वर्ष त्याच्या त्या घरी होत्या त्या, तर त्या हल्लीच मिळाल्या आणि त्यांच्याकडून त्या म्हणजे त्यांनी देऊन तिथे त्या मंदिरासाठी त्यांनी त्या पादुका दिल्या त्यांच्या घराण्यातून, असं समजलं. असं त्या पुजाऱ्यांनी आम्हाला ती कथा सांगितली आणि ते त्या तिथे आता दर्शनासाठी लोकांसाठी ठेवलेल्या आहेत. तर ही झाली गरुडेश्वर येथील कथा. मग ते गरुडेश्वर नाव कसं पडलं हे पण त्यांनी सांगितलं. तर फार छान असा तिथे दत्ताचं दर्शन झालं. बराच वेळ आम्ही तिथे होतो आणि भोजन वगैरे करून आम्ही आता थोडा वेळ विश्रांती घेतली. तिथे जरा वर असं त्यांची भोजनशाळा आहे, तर तिथे जाऊन भोजन प्रसाद ग्रहण केला आणि पुन्हा नमस्कार केला महाराजांना आणि आम्ही आता झरियासाठी चालू लागलो. तर झरिया करता करता फार लांब असं ते स्थान आहे. तर झरिया हे पण आता गुजरातमध्येच आहे. तर तिथे संध्याकाळ होता होता आम्ही पोचलो. तर तिथे असं मोठंच्या मोठं हनुमंताचं मंदिर आहे, पंचमुखी हनुमान, आणि ते रस्त्या बाजूलाच आहे ते मंदिर. तर आणि तिथे शेड वगैरे घालून ते परिक्रमावासींची सोय पण केलेली आहे. तर आम्ही साधारण 5:30 वाजता तिथे पोचलो. थोडे परिक्रमावासी पण अगोदर तिथे होते. तर तिथे आम्हाला एक माताजी मिळाल्या आणि त्यांचे बंधू पण त्यावेळी परिक्रमेत होते. पण बघा आता बंधू आणि भगिनी परिक्रमा करतायत आणि त्यांची बायको पण करत होती, म्हणजे जे बंधू होते त्यांची बायको पण परिक्रमेत होती. तर यांनी काय करावं, यांची अगोदर एक परिक्रमा झाली होती. तर बायको आजारी असताना ते तिला तिथेच सोडून ते आपली पुढची परिक्रमा करायला लागले आणि तिची जबाबदारी दुसऱ्या एका माताजीवर त्यांनी टाकली. त्यांना सांगितलं हॉस्पिटलला वगैरे घेऊन चल, तिला काहीतरी मलेरिया वगैरे झाला होता. तर असं म्हणजे स्वतःचं फक्त आपली परिक्रमा कशी पूर्ण होईल असं एवढा स्वार्थही असू नये की आपल्या घरच्या मंडळींकडे दुर्लक्ष करून आपण आपली परिक्रमा कशी पूर्ण होईल हे बघावं. तर एवढंही असू नये, कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना, त्या मैया बिचाऱ्या तिच्यासाठी त्यांनी तिला रिक्षात वगैरे घालून त्यांनी दवाखान्यात गेलं. खरं गाडीत बसायचं नसतं, पण तिच्यासाठी तिने आपली परिक्रमा खंडित केली. म्हणजे मला त्या दुसऱ्या मैयाचं कौतुक वाटलं की यांच्या बायकोसाठी तिने आपली परिक्रमा नियम बाजूला ठेवले, कारण एक माणूस आजारी आहे, मलेरियासारखा आजार त्याला झाला आहे. तर तिच्यासाठी तिची सेवा करण्यासाठी ती तिथे थांबली आणि हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेली. तर हे मला तिथे कळलं, त्या पंचमुखी हनुमान तिथे जेव्हा मी राहिलो होतो तिथे मला ही गोष्ट सगळी समजली. तर अशाही घटना घडतात. तर पंचमुखी हनुमान हे फार मोठंच्या मोठं मंदिर आहे. अशा पायऱ्या चढून वर मोठं अशी मूर्ती आहे, ती तांबडी लाल शेंदूर लावलेला असे ती मूर्ती बघायला पण छान वाटते. आणि सूर्यास्त होत होता, आम्ही त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. मी तिथे माझे दररोजचा सायं संध्या वगैरे झाली आणि शांत तिथे बसून राहिलो. नंतर खाली आलो. आमच्यासाठी खिचडीचा प्रसाद वगैरे तिथे तयार करण्यात आला होता आणि तिथे छान आम्ही राहिलो. त्या रात्री वास्तव्य केलं, आसन लावलं तिथे आणि सकाळी उठून आम्ही त्याच पुढे आता आम्हाला जायचं होतं, ते छोटा उदयपूर यासाठी जायचं होतं. तर छोटा उदयपूर हे पण फार असं दूरचं स्थान आहे. एक कॅनॉल मिळाला आम्हाला तिथे. तर कॅनलच्या बाजूने खरं तर आम्हाला जाता आलं असतं आणि त्या कॅनलच्या बाजूने गेलं तर सरळ त्या छोट्या उदयपुरामध्ये पोचायला होतं. आणि कॅनल म्हणजे काय, तो मोठीच्या मोठी नदीसारखाच कॅनल येतो आणि असं समजलं की ते गुजरातहून ते सरदार धरणाचं पाणी ते राजस्थानपर्यंत त्या कॅनलने नेलेलं आहे. म्हणजे बघा केवढी मोठी ती नदीसारखाच तो कॅनल होता आणि असं मोठाच्या मोठा तो. आम्ही त्याच्या बाजूने खरं तर वाट होती, पण आम्हाला ती नंतर समजली छोटा उदयपूरला पोचल्यानंतर. तर आम्ही ते छोटा उदयपूर विचारत फार असं रस्त्यावरूनच चालत आम्ही संध्याकाळ होता आम्ही छोटा उदयपूर इथे पोचलो. तर छोटा उदयपूर इथे एक आदिवासी जनउत्थान ट्रस्टतर्फे शाळा चालवली जाते. तर आम्हाला त्याने आवाज दिला आणि सांगितलं की तुम्ही आज इथे आसन लावा. तर एक फलक पण होता. आम्ही त्या फलकावर बघून फोन लावला त्या माणसानं. तर त्याने विचारलं की आम्हाला इथे आसन लावायची व्यवस्था होईल का. तर त्याने सांगितलं हाँ जरूर इधर आसन लगाओ, हमारी जो शाला है उधर आप आ जाओ. तर आता ती शाळा समजे ना कुठे आहे ती. परत थोडंसं मागे आलो
आणि तर तिथेच ती शाळा होती. तर तिथे त्यांची शाळा, गोशाळा आणि परिक्रमावासी येतात त्यांच्या व्यवस्थेसाठी एक अशा खोल्या बांधल्या होत्या. तर आमची सोय त्या दिवशी त्या लायब्ररीत करण्यात आली. तर त्या आदिवासी जनउत्थान ट्रस्टतर्फे शाळा समोर होती आणि आमची लायब्ररी वगैरे हायस्कूल एका बाजूला होतं. तर तिथे आम्ही त्या दिवशी थांबलो आणि रात्री तिथल्याच एका सेवकाने त्याने सांगितलं ना, आम्हाला जातानाच तो सांगून गेला, म्हणजे संध्याकाळ होता जेव्हा आमचं स्नान चालू होतं, तर त्याने सांगून गेलं, आपके महाराज आपके, म्हणजे आता आम्ही तिघं होतो आम्ही. आणि त्याने आम्हाला सांगितलं, महाराज आपके लिए भोजन तो मैं ही लाऊंगा, आप किसी से भोजन मत पाना. म्हणजे बघा, तो दुसरा कोणी आमच्यासाठी भोजन आणेल ह्याची त्याला चिंता, आणि त्याने आम्हाला सांगून गेला आपण घरून भोजन आणतो पण जरा वेळ लागेल, टिफिन घेऊन येतो म्हणून. तर तसा तो रात्री घेऊन आला. आणि त्या दिवशी म्हणजे त्या रात्री तिथे अजून एक परिक्रमावासी आम्हाला भेटले, महाराज भेटले, जे आळंदीहून आले होते. तर पद्मनाभ महाराज म्हणून. तर ते आळंदीहून त्यांची अगोदर एक परिक्रमा झाली होती मागच्या वर्षी, तर आता ते ही दुसरी परिक्रमा करत होते. आणि आमची आणि त्यांची भेट त्या दिवशी तिथे झाली, त्या छोट्या उदयपूर गावात त्या शाळेत. आणि ते शेवटपर्यंत आमच्याबरोबर, म्हणजे परिक्रमा पूर्ण होईपर्यंत आमच्याबरोबर राहिले. आणि खरोखरच त्यांचं कौतुक एवढ्यासाठी की अगदी तरुण असे ते परिक्रमा महाराज आहेत, छानपैकी ढोलकी वगैरे पखवाज वाजवतात. आणि कौतुक यासाठी की ते डोळे बंद करून सुद्धा तुम्हाला कुठचाही नर्मदा खंडात कुठेही जर वाट चुकला तर तिथली वाट ते तिथे बसून सांगू शकतात. एवढं त्यांना त्यांच्या डोक्यात तो मार्ग सगळं, म्हणजे छोटं ह्या झाडाकडून चल, कोणी त्यांना सतत फोन येत होते, आपण इथे आहे, कुठे जाऊ, कसं जाऊ, तर ते तिथे बसून सांगत होते, तिथे पुढे कडुलिंबाचं झाड आहे, त्या कडुलिंबाच्या झाडाकडून तो नाला ओलांडून चल, त्याच्या डाव्या बाजूने चल, अमकं शेत लागेल, तमकं हे लागेल, अमका नाला लागेल. हे कुठच्याही वेळी त्यांना विचारलं तरी आम्हाला सुद्धा असं समजणार नाही, जरी आम्ही एकदा परिक्रमा पूर्ण केली, कारण त्या एवढ्या वाटा कठीण असतात, शेतातून म्हणा किंवा वेगवेगळ्या वाटा तयार झालेल्या असतात. पण ते कुठच्याही क्षणी कुठे फोन त्यांना सतत येतच होते, कारण काही परिक्रमावासी पुढे मागे असे राहिले होते त्यांच्याबरोबरचे, तेही आता एक ग्रुप सोडून आमच्याबरोबर आले होते. तर तिथे सतत त्यांना फोन येत होते, मागचे काही त्यांचे आळंदीचे विद्यार्थी, तर ते मागे उरले होते, तर ते सतत त्यांना फोन करत होते, आता पुढे कसं जायचं, पुढे काय करू, कुठचं वाट आहे. तर ते त्यांना तिथे बसून सांगत होते, अशा ह्या बाजूने चल, हे गाव मिळेल, ह्या गावात थांबा वगैरे, असं सगळं. म्हणजे ह्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर झालं, तर त्या रात्री जनउत्थान ट्रस्टतर्फे जी शाळा चालवली जाते तिथे आम्हाला ती निवासी शाळा होती, तिथे साधारण 250 मुलं शिकत होती. आणि त्या रात्री तिथे मुलं होती. तर भोजन झाल्याबरोबर आम्हाला लगेच एक त्यांचा जो कर्मचारी होता तो बोलवायला आला. तर ती शाळा जरा पुढच्या बाजूला होती. तर तो म्हणाला, महाराज आप उधर आओ और कुछ सत्संग करो. आता 250 मुलांसमोर बोलायचं, तर आता आम्ही काय बोलणार. तर माझ्यासमोर प्रश्न आला आणि ते बाकीचे सगळे जे आमचे परिक्रमावासी होते 2-3 जण, ते मला सांगायला लागले की नाही, तुम्हीच बोला म्हणून मला सांगायला लागले. आता ह्या मुलांसमोर काहीतरी बोललं पाहिजे. तर आम्ही पोचता तर त्यांचं छान ते हनुमान चालिसा वगैरे, जय हनुमान ज्ञान गुण सागर कहे कपीस तिनो लोग उजागर, असं ते ढोलकी वगैरे घेऊन छान म्हणत होते. ते झांजा होत्या, ढोलकी होती, ती खंजिरी होती, आणि सगळी मुलं अशी एका सुरात, अशी एका तालात म्हणत होती. आणि 250 मुलं, जी छोटी मुलं होती, साधारण 7वी पर्यंतची मुलं होती तिथे, 4थी ते 7वी पर्यंत अशी मुलं होती. आणि जी लहान मुलं होती त्यांना ती मोठी मुलं जरा सांभाळत होती, कोण पेंगत होतं जरा. तर असं ते सगळं मला ते अजून त्यांचे स्वर आठवतात, आणि असं अक्षरशः माझ्या डोळ्यात ते पाणीच आलं ते त्यांचं सगळं ते ऐकून, आणि अजूनही मला तो प्रसंग आठवतो. तर मी तिथे उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की खरंच तुम्ही आता मला बोलायला सांगितलं, पण आता माझं मन एवढं म्हटलं भरून आलं आहे की मी आता काही तुम्हाला फक्त तुमचे ते स्वर ऐकत होतो मी. आणि खरोखरच त्यांनी गीतेचा पण पाठ म्हटला तिथे. असं छानपैकी ती मुलं, आणि मला ते त्यांच्यासमोर मग काही गोष्टी वगैरे सांगितल्या मी, आणि मी थांबलो. नंतर आम्हाला
आम्ही त्या परत तिकडे त्या लायब्ररीत आलो. तिथे आम्ही विश्रांती घेतली, म्हणजे त्या रात्री आसन लावलं होतं. तिथे छान झोप झाली आणि सकाळी उठून आम्ही अंबाजी माता मंदिर इथे जाऊ लागलो. आता अंबाजी माता मंदिर हे आता गुजरातमधलं शेवटचं स्थान होतं. तर ते महामार्गावरूनच होतं. तर ते महामार्ग तिथे आम्ही साधारण दुपारच्या वेळी पोचलो. तर दुपारच्या वेळी अंबाजी माता मंदिर आणि त्यांच्या खाली म्हणजे वर मंदिर आणि खाली एक खोली होती. तर तिथे एक महाराज होते. त्यांनी आम्हाला सगळं सामान वगैरे दिलं, सदाव्रत दिलं आणि म्हणायला लागले, आप बनाओ जो कुछ बनाना चाहते हो. त्यांचा गॅस वगैरे होता. तर त्या आळंदीच्या महाराजांची अजून एक खासियत म्हणजे ते स्वयंपाक फार छान करत होते. म्हणजे कुठचंही पोळी असू दे, भाकरी, भाजी, आमटी, सगळं काही म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर हां एवढं आणि मी करतो कुठच्याही कामाला ते पुढे असे ते सगळं असं उमदं व्यक्तिमत्व. म्हणजे एखाद दोन माणसांचं स्वयंपाक करणं वेगळं आणि त्यांना आळंदीच्या शाळेत ती सवय होती आणि त्याच्यामुळे ते आणि जरी सवय असली तरी दुसऱ्यासाठी करण्याची ती प्रवृत्ती होती त्यांची, असं कुठेही मागे नाही. तर स्वयंपाक आता ही चिंता मिटली होती आमची की स्वयंपाक कोण करणार, कारण एक दोघांचं करणं सोपं असतं काही झालं तरी, पण असं 5-6 जणांचा सुद्धा स्वयंपाक ते उद्या पोळ्या वगैरे करणं म्हणजे आमच्यासाठी जरा कठीणच होतं ते. पण मैयाने तीही सोय केली आणि त्यांची सुदैवाने साथ आम्हाला शेवटपर्यंत मिळाली. आणि ते चालायचे एवढ्या जोरात की एकेका दिवसात साधारण 50 किलोमीटर वगैरे सहज ते चालत होते, न थांबता वगैरे 50 किलोमीटर. म्हणजे आता विचार केला तरी असं वाटतं की कसं त्यांना शक्य होत होतं. पण ते काही नाही, बिंदास सकाळी 4 वाजतासुद्धा चालत जाऊन माझ्यावर फक्त असा 2 वेळा प्रसंग आला की एक साधारण 50च्या वर मी चाललो असेल त्या दिवशी, 50 किलोमीटरच्या वर. पण त्यावेळी मी असंच 4:30 वाजता एका दिवशी मी एकटाच होतो आणि ते 50 किलोमीटर मी चाललो होतो, पण 4:30 वाजता उठून. पण ते तर असे सतत चालत होते, म्हणजे मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण असं म्हणजे 40-50 किलोमीटर सहज होत होतं त्यांच्याने. तर ही झाली पुढची गोष्ट. पण ते अट्टा इथे आम्ही आता अंबाजी माता मंदिर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तिथे खिचडी केली त्या महाराजांनी, आळंदीच्या त्या महाराजांनी. तोपर्यंत आम्ही तबला वगैरे वाजवून घेतला. तिथे एक तबला होता, तो मी वाजवला. मग ते ऐकत होते. तिकडे खिचडी, बटाटे वगैरे चिरणं वगैरे सगळं चालू होतं. खिचडी पण तयार होत होती. महाराज पण खुश झाले. त्यांचं भोजन झालं होतं म्हणून मग आम्हीच फक्त आमचं भोजन तेवढं केलं. 2-3 जण होतो आम्ही. आणि आता आम्ही जरा एक चढ काढून आम्ही आता गुजरात मागे उरलं. आता गुजरात आम्हाला मिळणार होतं. एवढे दिवस आम्ही गुजरातमध्ये होतो आणि तो चढ काढून एक तिथे बाउंड्री होती, तो बाउंड्री ओलांडली आम्ही आणि आम्ही आता मध्य प्रदेशात पोचलो. म्हणजे दुपारी भोजनाच्या वेळी आम्ही गुजरातमध्ये होतो, अंबाजी माता मंदिर ते तिथे, आणि ती बाउंड्री क्रॉस करून आम्ही आता मध्य प्रदेशात आलो. आता मध्य प्रदेशात पहिलाच मिळालं ते साधारण 5:30 वाजत आले होते. आम्ही महामार्गाने चालतच होतो आणि तिथे आम्ही अट्टा ह्या गावी पोचलो. तर अट्टा गाव असं आहे की ते सगळं धूळ वगैरे, ती महामार्गाची कामं चालू होती. तिथे काही मंदिर, आश्रम वगैरे आता मिळणार नव्हते. आश्रम वगैरे सगळे आता मागे उरले होते. तर ते आता असेच कोणाच्या घरी सोय झाली, कोणी कुठेही, शाळा तर शाळा, कोणाच्या घरी तर कोणाच्या घरी, नाहीतर झाडाखाली तर झाडाखाली, अशीच वेळ येणार होती. आणि आता थंडीचा कडाकाही वाढत होता. तर त्या सुदैवाने आम्हाला त्या अट्टा इथे जसवंत लोहारी म्हणून यांच्या घरी आम्हाला त्यांनी सांगितलं की इथे आसन लावा म्हणून. आम्ही 2-3 जण त्यांनी बघितलं की आम्ही त्या महामार्गावरून चालतोय आणि आता काळोख पण होत आला होता. तर त्या जसवंत लोहारी त्यांनी हाक दिली आणि सांगितलं, महाराज आप हमारे घर में आसन लगाओ. तर त्यांनी त्या दिवशी आम्हाला भोजन आणि आसन लावायचे. कोण आपल्या घरी असं परक्या माणसांना ठेवेल. तर त्यांची म्हणजे अशी हे होती की सगळं मोठंच्या मोठं घर होतं, पण बाहेरून काही समजत नव्हतं. त्यांचं कदाचित ते दुकान वगैरे पण होतं. तर तिथे आम्ही त्या रात्री आसन लावलं आणि पुढे एक नाला होता, त्या नाल्यावर स्नान करावं लागत होतं. तर संध्याकाळ होत आली होती आणि आता कडाकाही थंडीचा वाढत होता. तर गार पाणी आम्ही तिथे आंघोळ केली. त्या नाल्यावर गेलो आणि तिथे छोटासा तो वाहत होता. तिथे पाण्याची फार अडचण होती तशी, पण सुदैवाने जरा पुढे तो नाला होता.
तर तिथून ते पाणी वगैरे त्यांना आणावं लागत होतं. तर आम्ही म्हटलं आमच्यासाठी नको, आम्ही तिथेच जातो आणि तिथे स्नान करून आलो. आणि त्या रात्री अट्टा येथील त्या जसवंत लोहारी यांच्या घरी आसन आम्ही लावलं. पुढील कथा आपण बघूया पुढील भागात. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.